राजा, हा असा दिव्य राजा या महाराष्ट्राच्या मातीत झाला, याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. छत्रपती शिवरायांची जयंती इथे भागवत सप्त्यामध्ये साजरी होत आहे. हे फार सुंदर योग आहे, ही फार सुंदर गोष्ट आहे. छत्रपती शिवरायांनंतर जर भागवत लिहिलं गेलं असतं तर नक्कीच या भागवत ग्रंथामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव नक्की लिहिलं गेलं असतं. मित्रांनो, सगळीकडे शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात चालू आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आता शिवरायांची जयंती, सगळ्याच जयंत्या, सगळेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. त्याचा आनंदही वाटतो आम्हाला की झालं पाहिजे. आमचा हा, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आमचा एक छोटासा आश्रम आहे वर्धेला, जिथे काही मुलं मुली, काही मानसिक कमजोर असणारी मुलं मुली, काही मनोरुग्ण, काही अनाथ मुलं मुली, काही वृद्ध आमच्या इथे राहते. तुमच्या गावातली एक मुलगी आमच्या आश्रमामध्ये आहे. असे अनेक लोक आमच्या इथे राहतात. त्यांच्या सांभाळण्याचं काम त्या ठिकाणी होते. मग हे आश्रम चालतं कसं? तसंच आम्ही गावोगावी फिरतो, कार्यक्रम करतो, प्रबोधन करतो. त्यातनं जे काही पैसे उभे होते त्यातून त्या लेकरांच्या सांभाळण्याचं काम आम्ही करतो. असंच एकदा आम्ही फिरत होतो आणि इथून जाम रस्त्याने वरोऱ्याला जात होतो. वरोऱ्याच्या पुढे एक गाव आहे, तिथे थांबलो होतो. पाणठेला होता, बाजूला पाण्याचा प्याऊ होता, म्हणून पाणी प्यायला थांबलो होतो. आणि तिथे एक पोस्टर लागून होतं. ते पोस्टर माझ्या स्मरणात आहे गेल्या 8 वर्षापासून, 10 वर्षापासून. कारण तिथे लिहिलंच तसं होतं. तिथे लिहून होतं, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अस्सल लावण्यांचा बहारदार कार्यक्रम. मित्रांनो, मला प्रश्न पडला, ज्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एक सुंदर स्त्री आणून उभी केली, तेव्हा माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अशीच आमची आई असती तर आम्ही किती सुंदर झालो असतो ना. असं म्हणणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीला जर बाया नाचवल्या जात असेल तर यापेक्षा दुर्दैवाचा दिवस काय असला पाहिजे. जयंत्या साजऱ्या झाल्याच पाहिजे, पण त्या जयंत्या कशा साजऱ्या व्हावा याचाही विचार या माणसांनी केला पाहिजे. फक्त डीजे लावायचा, हातात झेंडा घ्यायचा आणि त्या महापुरुषाच्या फोटो समोर दारू पिऊन डोलायचं, हे म्हणजे जयंतीचं तत्वज्ञान नाही. त्यामुळे या पोरांचं मला कौतुक वाटलं की या पोरांनी इतक्या सुंदर पद्धतीने तो शांततेने महाप्रसाद करून, त्या काला करून, तो भात करून या जयंतीचा उत्सव साजरा केला. त्यासाठी, त्या मुलांसाठी, इथल्या आयोजनांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. असे छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे, सांगेल तेवढं कमी आहे. आता मी शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला आज जर इथे नसतो भागवताला, तर मला काय हिंगण्याला कार्यक्रम आला होता आजचा, तर मी ते शिवाजी महाराजांवर व्याख्यान द्यायलाच गेलो असतो. तर 3 तास मला शिवाजी महाराजांवरच बोलायचं होतं. आणि दरवर्षी मी जातो, त्यामुळे 3-4 तास, 5 तास जरी शिवाजी महाराजांवर बोलायला लागलो तरी ते कमी पडेल. पण वेळेची मर्यादा आहे. तुम्ही जरी म्हटलं आम्ही ऐकून घेऊ, तरी ऐकवणाऱ्यालाही थोडंसं भान पाहिजे. कारण ही भागवत कथा आहे, ही आपल्याला 7 दिवसात संपवायची आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण या ठिकाणी थांबवतोय. त्या छत्रपती शिवरायांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. एक वेळा त्यांचा आपण जय जयकार करू आणि मग पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, भगवंताचे 24 अवतार झाले. या 24 अवताराचे नाव असे आहे: सनत, सनांदन, सनंदन आणि सनत कुमार. दुसरा अवतार आहे वराह, तिसरा अवतार आहे नारद,
चौथा नरनारायण, पाचवा कपिल, सहावा दत्तात्रय, सातवा यज्ञ, आठवा ऋषभदेव, नववा पृथू, दहावा मत्स्य, अकरावा पच्छ, बारावा धन्वंतरी, 13वा मोहिनी, 14वा नरसिंह, 15वा वामन, 16वा परशुराम, 17वा व्यास, 18वा राम, 19वा बलराम, 20वा श्रीकृष्ण, 21वा बुद्ध, 22वा कल्की, 23वा हंस आणि 24वा ह्याग्रीव. या पद्धतीनं 24 अवतार भगवंतांनी या पृथ्वी तलावर घेतले. हे अवतार घेतले असताना श्रीमन नारायण नारद मुनी भगवत फिरत असतात आणि नारद मुनी नारायण नारायण म्हणत असतात. आपण सर्वात प्रथम नारायणाचा जाप करूया. या ठिकाणी नामस्मरण नारायणाचं करूया आणि मग पुढे जाऊया. श्रीमन्नारायण